मुंबईतील धारावीत अडाणी विकास समूहाच्या विरोधामध्ये आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण पाहतोय बॅनर्स पोस्टर्स घेऊन या ठिकाणी जे धारावीकर आहेत ते धारावी बचाव आंदोलन अदानी हटाव धारावी बचाव म्हणत या ठिकाणी टी शर्ट घालून रस्त्यावर उतरलेले आहेत। खासदार वर्षा गायकवाड आमदार ज्योती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेलेला आहे। धारावी इथल्या नागरिक मोठ्या संख्येने आता यामध्ये सामील झालेले आहेत। मोर्चात सहभागी झालेल्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे वाहतूक सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी खोळंबलेली आहे। धारावीच्या पुनर्विकासाला इथल्या लोकांचा विरोध नाहीये, मात्र सध्याच्या प्रस्तावित पद्धतीला त्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे। बघा ही सगळी दृश्य पाहतोय। काय मागणी आहे तुमची? आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे। आमचे पूर्वज इथे घर बांधून राहिलेले आहेत। आम्ही इथून घर घेतल्याचे अदानीचा प्रोजेक्ट होणार नाही। धारावी आमच्या हक्काची, धारावीतल्या लोकांना धारावीत घर मिळालंच पाहिजे। धारावीतल्या लोकांना धारावीत घर मिळालंच पाहिजे। धारावीतल्या लोकांना धारावीत घर मिळालंच पाहिजे। विकासाला या ठिकाणी विरोध आहे की नेमका विरोध कशाला आहे? विरोध अदानीच्या चुकीच्या प्रोजेक्टला। आम्हाला विकास हवाय। पात्र अपात्र न ठेवता स्ट्रक्चरला मान्यता द्यावी आणि घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान मिळालं, आमची हीच प्रमुख मागणी है। पूरा धार्मिक स्थल इधर ही रहना चाहिए, हमारी कब्रिस्तान भी इधर रहना चाहिए और पात्र अपात्र का खेल नहीं चाहिए। हमको घर के बदले घर, दुकान के बदले दुकान। भीम आर्मी का जाहिर निषेध करती है मोदी सरकार। शामिल हुए यहाँ इसमें कितने लोग यहाँ लाखों लोग शामिल हो गए, लाखों लोग। यहाँ पे पूरी धारावी उतर गई है और अडानी और मोदी सरकार का हम भीम आर्मी की तरफ से और धारावी बचाओ आंदोलन की तरफ से ही सगळी दृश्य आपण पाहतोय की सीपीआयएम या मोर्चात सामील झाले आहे। शिवसेनेचे झेंडे आपल्याला दिसतात, काँग्रेसचे झेंडे दिसतात आणि हे सगळे नेते जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी इतर नेते पण आहेत। सर, तुम्ही मोर्चात सामील झालेले आहेत, काय नेमकं म्हणणं इथल्या लोकांचा? विकासाला विरोध आहे की चुकीच्या पद्धतीने विकास केला जातो त्याला विरोध? विकासाला का विरोध असावा? ज्या पद्धतीनं हा विकास एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पात्र अपात्रचा खेळ हा आतापर्यंत संपवलेला नाही आहे। तुम्ही एकीकडे सांगता सगळ्यांना हा व्हायटल पब्लिक प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे, इन सिटू प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे आणि अशा प्रोजेक्ट्समध्ये जी लोक जिथे असतात त्यांना तिथेच सामावून घेतलं जातं विकासाच्या प्रक्रियेमध्ये। आज तुम्ही पेपरमध्ये देता की तळमजल्यावर राहणाऱ्यांनी प्रमाणपत्र द्यावं, वरती राहणाऱ्यांना पात्र धरलं जाईल आणि वर राहणाऱ्यांना धारावीच्या बाहेर देऊ। आज लोकांमध्ये हीच भीती आहे। मुळात धारावीमध्ये संपूर्ण आयुष्य आणि पिढ्या काढल्यानंतर इथे जे काही असेल सोयी सुविधा नसताना आम्ही इथपर्यंत आलो आहोत आणि धारावीचं नाव हे जगाच्या पटलावर एका व्यवसायाच्या नावाने चांगल्या रीतीने आलेलं आहे। एवढी मेहनत घेऊन एवढं पिढ्यानपिढ्या इथे राहिलेल्या लोकांना का म्हणून त्यांचा हक्क देण्यात येत नाहीये? त्यांना दाखवा। आम्ही हेच सांगितलं की तुम्ही सेक्टर वाईज बसा। धारावी आंदोलन समिती आहे, बचाव समिती, त्या समितीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एकेका सेक्टरमध्ये व्यवस्थित तुमची ब्लूप्रिंट दाखवा की तुम्हाला किती घर मिळतंय, तुमचं घर कुठे असेल, तुमची जागा कुठे असेल, तुम्हाला हॉस्पिटल कुठे असेल, तुम्हाला शाळा कुठे असतील, मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड कुठे असेल, बगीचे कुठे असतील, रस्ते कसे असतील, फुटपाथ कुठे असेल आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी एवढ्या लोकांना पाहिल्यानंतर लोकांना विकास तर हवाच आहे। विकासाला कोण नाही म्हणताय? त्यातून असं निष्पन्न होतंय की अंधारात ठेवून विकास केला जातोय, मग पुढचं पाऊल काय असणार तुमचं? अर्थात म्हणून तर हा मोर्चा, म्हणून तर लोकांचा आग्रह, लोकांच्या रेट्यामुळे हे सगळं चाललंय। लोक रस्त्यावर का उतरली आज? कारण भयभीत झालेली आहेत की पहिलं त्यांना सांगितलं बऱ्याचशा लोकांना की तुम्ही या याच्यामध्ये येऊ नका, तुमची काळजी आम्ही घेतो, तुम्हाला चांगलं घर इथल्या इथे मिळणार आहे। आज त्या लोकांना सांगितलं जातंय तुम्ही निघून जा एकेका सेक्टरमधनं। तर ती माणसं भयभीत झालेली आहेत की हा काय प्रकार आहे। हजारोच्या संख्येनं धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, यानं काही परिणाम होतील असं दिसतंय चित्र? व्हायला हवा, परिणाम सकारात्मक व्हायला हवा की त्यांनी ज्या पद्धतीनं लोक मागतायत तर त्यांचा हक्क मागतायत आणि तो मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं पाऊल काय असणार आहे, काय करणार? आंदोलनात सांगतोय हे आंदोलन, हा मोर्चा हेच याचं प्रतीक आहे। लोकशाही मार्गाने उतरलेली लोक आहेत। आज जर या लोकशाही याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये चांगल्या रीतीने नांदते असं जर सरकार म्हणत असेल तर त्यांनी लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी न्याय करावा।
नक्कीच. वर्षाताई पण या ठिकाणी 2 खासदार या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. 3 आमदार अंबादास दानवे पण आपण धारावीची मुलगी म्हणून या ठिकाणी आज आलेली आहे. खासदार नंतर आहे, पहिले मी धारावीची मुलगी आहे आणि ज्या धारावीसाठी आम्ही लढतोय ते धारावी आमचं घर आहे, धारावी आमची हक्काची जागा आहे. आज दुर्दैवाने धारावीच्या प्रत्येक माणसाला धारावीच्या बाहेर टाकण्याचा मोठं षडयंत्र चाललंय. आज देवनार असेल, मालवणी असेल, या ठिकाणी आम्हाला पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोक काम त्या ठिकाणी करत आहेत. आज मला सांगायला पाहिजे की 50 स्क्वेअर फुटाच्या खाली लोकांना घर मिळणार नाही. हा निर्णय कसा होऊ शकतो? या देशामध्ये संविधान आहे की नाहीये? दुर्दैवाने आज सांगायला पाहिजे की आमच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक नियम आणले जातात. कोळीवाडा असेल, कुंभारवाडा असेल, त्या ठिकाणच्या विविध असतील, या सगळ्यांसाठी जे आहे ते निर्णय घेतले जातात. लोकांना विश्वासात घेतलं जात नाही. दलालांचं आणि गुंडांचं राज्य त्या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळेला ही लढाई धारावीकरांची आहे आणि धारावीकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत. स्थानिक म्हणतायत, इथले खासदार पण म्हणतायत की विकासाला कुठेही विरोध नाहीये, पण अंधारात ठेवून विकास केला जातो. विकासाला विरोध कोणाचाच नव्हता. आम्हीच विकासाचा मोठा आणला 2004 ला. पण विकासाच्या नावाखाली जे आमच्या लोकांना बाहेर टाकून या ठिकाणी बीकेसी 2 करण्याचं स्वप्न चाललेलं आहे ते विसरून गेले. धारावी ही बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री आहे, ज्या ठिकाणी मोठे मोठे उद्योग चालतात. त्या ठिकाणी लोक जे आहेत ही धारावीला धारावी बनवण्याचं काम धारावीकरांनी केलं. कालपर्यंत मोठ्या व्यापाऱ्यांना धारावी दिसत नव्हती. बीकेसीच्या जवळ आल्यामुळे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी होईल, मॉल बांधता येतील, त्या ठिकाणी रिक्रिएशन ग्राउंड बांधता येईल, हे त्यांचे स्वप्न आहे. आणि धारावीकरांना बाहेर पाठवून गरीब आहेत. अहो आम्ही गरीब आहोत पण आम्ही इमानदार आहोत. आम्ही गरीब आहोत पण आम्ही आमच्या हक्काची लढाई लढण्याचं मानतो. आम्ही गरीब आहोत पण आम्ही संविधान मानतो. त्यामुळे ही लढाई सातत्याने चालू राहील. आम्हाला घराच्या बदलीमध्ये घर धारावीतच मिळालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. काही हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. काय सांगू इच्छिता तुम्ही आणि कशा पद्धतीने पुढे इथला विकास होईल? ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आमच्या घराची लढाई आहे, ही आमच्या आश्रयाची लढाई आहे. तुम्ही आमच्या पेटावर आमची हत्या करून त्या ठिकाणी महाल बनवू इच्छिता? आम्ही होऊ देणार नाही. ते आमची हत्या करू देणार नाही. आम्ही संविधानाची कास करून लढण्याचं काम करू. हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते. धारावी सगळ्यांची आहे. धारावी 100 कोटी रुपये वर्षाला जे आहे ना ते मायक्रो फायनान्स इंडस्ट्री देते. आमचे उद्योग कुठे जाणार? आमची घरं कुठे जाणार? आमचे त्या ठिकाणी असलेले मोठ्या प्रमाणामध्ये रिलीजियस स्ट्रक्चर कुठे जाणार? आमची घराच्या बाबतीमध्ये काय योजना आहे काही माहित नाहीये. आम्हाला ओनरशिप नाही, आम्हाला जमीन नाही. सगळं सेक्टर मध्ये एका घोषवणार आणि 4 सेक्टर अदानीच्या नावाने करणार. नाही चालणार आहे. तुम्ही वरच्या सभागृहामध्ये पण हा मुद्दा मांडला होता, दिल्लीमध्ये पण हा मुद्दा उचलला होता आणि बोलू दिलं जात आहे का विरोधकांना या सगळ्या मुद्द्यांवर? सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी यासाठी हा मांडला होता की ज्या तऱ्हेने अनिर्णितचा चाललाय नवीन खेळ. धारावीमध्ये 3% लोक, 4% लोक, 6% लोक पात्र, बाकी लोक अनिर्णित. तुम्ही दलालांना आणि गुंडांचं राज्य चालवलंय. बीएमसीच्या दारामध्ये लोकांना उभं केलंय आणि कशासाठी केलंय? कशासाठी केलंय? मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा अनिर्णित कसा असू शकते? एवढे लोक तुम्हाला कोणाला घर द्यायचे? तुम्हाला धारावीकरांना घर द्यायचे की कोणाला घर द्यायचंय? बाहेरच्या नका काय चाललंय एक्झॅक्टली? आमच्या नावावर 1200 एकर मुफ्त जमीन घेतली तुम्ही सगळा फायदा घेतला, टीडीआर पॉलिसी बनवली, एफएसआय वाढवून घेतला. पण तुम्ही आम्हाला काय दिलं? आम्हाला तुम्ही देशोधडीला लावला, आम्हाला तुम्ही देवणाला पाठवण्याची स्वप्न बघताय. हे होऊ देणार नाही आम्ही. एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. आज 5 राज्याच्या निकाल सुद्धा बाहेर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये आपण पाहतोय की 178 वर भाजप पोहोचली. भाजपचे नेते म्हणतात आमचं स्वप्न पूर्ण झालं. मला असं वाटतं की अजून 3 वाजेपर्यंत निकाल येऊ द्या. हे प्राथमिक चाललेल्या गोष्टी आहेत. 3 वाजल्यानंतर आपण या विषयावरती बोलू. सशस्त्र दलाचा वापर करायचा, पोलीस यंत्रणेचा वापर करायचा, SIR लावायचा, पोलीस पाठवायचे, दवा यंत्र तयार करायचं, हे बरोबर नाहीये. हे या ठिकाणी सांगू इच्छिते. आपण पाहतो या ठिकाणी वर्षाताईंनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि एकंदरीतच आता धारावी वाचवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि अडाणी यांनी जो विकास केलेला आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी आता आपण पाहतोय की विरोध होतोय. एकंदरीतच नेमकं अडाणी समूहाकडून याबद्दल काही स्पष्टीकरण मिळणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.